बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये मस्साजोग इथं सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली। आज त्याला 1 वर्ष पूर्ण झालंय। सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती। या घटनेला 1 वर्ष लोटलंय तरी देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबलेले नाहीयेत। त्यांच्या मनातला जो न्याय होता त्याची अजूनही त्यांना प्रतीक्षाच आहे। दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला वर्ष पूर्ण होत असले तरी या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेला कृष्णा अंधळे हा अजून सुद्धा फरार आहे। इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आहे। या क्रूर हत्येनं राज्यभर खळबळ उडवून दिली होती आणि या प्रकरणामुळे तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता। हे समोरचे जे आरोपी आहेत ते गडगंज संपत्तीवाले आहेत। नको तेवढा पैसा ह्या लोकांनी कमावलेला आहे, म्हणून 35 वकिलांची फौज लावणे, त्याच्यामध्ये कोर्टाची दरवेळा दिशाभूल करणे आणि माफीनामासारखा किंवा आम्हाला या ठिकाणी जामीन द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृत्या त्याच्यामध्ये लढवल्या जात आहेत। परंतु पाठीमागच्या तारखेला आणि आता उद्याच्याला पण तारीख आहे, मागच्या तारखेला जे आहे ते कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी याच्यामध्ये चार्ज फ्रेमला जातो। चार्ज फ्रेम केल्याशिवाय यांना सजा ही सुनावली जाणार नाही। हा सगळा तपासाचा फार्स केला जाईल, कारण सत्ताधारी पक्षाच्याच एका नेत्याच्या भोवती त्यावेळेला आरोपाची राळ उठली होती। सत्ताधारी पक्षातल्याच मंत्र्याला याच प्रकरणामध्ये एकदा राजीनामा द्यावा लागला होता आणि ज्या वेळेला सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांना राजीनामा देऊन त्यांच्या भोवती संशयाचं धुकं आणि संशय निर्माण झाला होता, त्याच दिवशी संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही, नैसर्गिक न्याय होणार नाही, सत्तेच्या दबावाखाली जे खुनी आहेत ते सुटतील हे आम्ही तेव्हाच सांगितलं होतं आणि म्हणून अजून कृष्णा आंधळे नावाचा आरोपी सुद्धा सापडलेला नाही। नाही बघा, अजूनही तो आंधळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही। तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही, मेला आहे की जिवंत आहे, कुठे लपला आहे। मला वाटतं की सगळं जे सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी, मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना, अशी शंका आहे। कारण त्या दृष्टीनंच आपल्या चौकशीची गती मंदावली आहे।